आपल्या नात्याचा कुठलाच मान ठेवला नाही त्यांनी. अक्षराला, त्यांच्या सुनेला, म्हणजे जिला आपण गृहलक्ष्मी समजतो, तिचा गळा दाबला. अशा माणसांबरोबर कशाला नाती जोडायची? अहो, आंब्याच्या पेटीतला एक आंबा सडका निघतो म्हणून आपण पेटीतले सगळे आंबे टाकून देतो असं होत नाही ना. पण तो सडका आंबा तर टाकून देतो ना आपण. आणि त्या घरात असे किती सडके आंबे आहेत हे तुला माहितीये ना विद्या? मग अक्षराला माहित नसेल का? मग अक्षरा त्या सडक्या आंब्यांना घरातनं बाहेर फेकून देईल का? नाही, अक्षरा तिची नाती कधीच तोडणार नाही. मग ती त्या सडक्या आंब्यांना तसंच घरात ठेवून का अख्खं घर सोडू देणार? तुम्ही ना तुमच्या मुलीला ओळखत नाही असं वाटतं मला कधी कधी. म्हणजे? हो, अक्षरा जोडणारी मुलगी आहे, तोडणारी मुलगी नाहीये ती. ती तिचे नाते कधीच तोडणार नाही. अहो, त्या सडक्या आंब्याचाही ती सदुपयोगच करून घेईल. ती काय करेल माहितीये? त्या आंब्याचा सडका भाग कापून बाजूला काढेल आणि त्याला माणसात आणेल. अहो, मला खात्री आहे अक्षरा त्यांच्या मनात प्रेमाने प्रेम निर्माण करेल. हे वास्तव नाहीये विद्या. अगं, तू कल्पनेत रमतीयस. खरं वास्तव काय आहे ना ते मी माझ्या डोळ्यांनी बघितलंय. हे बघ, अक्षरा त्यांना प्रेमाने जिंकेल सुद्धा, पण त्यांच्या मनात अक्षराबद्दल प्रेम निर्माण होईल असं मला वाटत नाही. शेवटी स्वभावाला औषध नाहीये विद्या. वकील साहेब, आम्हाला एक सांगा, आपण जे काय सुनबाईंना ड्राफ्ट पाठवला त्याच्यात आपण काहीतरी प्ले स्कूल का काय सुरू करणार असा काही मुद्दा होता काय? हो मॅडम, हा ड्राफ्ट जेव्हा करेक्शनसाठी मी अक्षरा मॅडमकडे पाठवला तेव्हा त्यांनी त्यामध्ये हा मुद्दा ऍड केला होता की त्यांना शाळेमध्ये लवकरात लवकर एक प्ले स्कूल तयार करून हवं आहे. अहो, पण मग हे तुम्ही आम्हाला सांगणार कधी की असला काहीतरी मुद्दा सुनबाईंनी त्यात घातलाय म्हणून? आम्हाला न विचारता तुम्ही ते काय म्हणताय, अप्रूव्ह का काय करून घेतलंय काय? आता सुनबाई आमच्या मागं लागल्यात ते काय ते प्ले स्कूल का काय सुरू करून द्या म्हणून. आणि तुमचं तुम्ही का ठरवलं तो? आम्ही बसलोय ना इकडं. आणि आम्ही तुम्हाला काय सांगितलं होतं? आम्ही जेवढं सांगितलंय तेवढंच त्याच्यामध्ये लिहायचं. काय कशाला स्वतःचं डोसकं चालवलं आम्हाला कळत नाही. आता सुनबाई काय एकच मुद्दा घेऊन बसणार आणि जोवर आम्ही ते पूर्ण करत नाही तोवर आमची पुढची काहीच कामं होणार नाहीत. सगळी कामं तुम्ही एवढी चांगली करता आणि हे एखादं काम असं का करता हो? कुणी सांगितलं होतं तुम्हाला असं शहाणपणा करायला? अहो मॅडम, सॉरी, पण मी माझ्या मनाने काहीच केलेलं नाहीये. तुम्ही सांगितलं म्हणून मी हे केलं मॅडम. अहो, काय बोलताय तुम्ही? आम्ही केव्हा सांगितलं तुम्हाला हे करायला हो? आम्ही फक्त तुम्हाला एवढंच सांगितलं होतं, शाळा बंद करण्याचा जो निर्णय आम्ही घेतलाय तो मागं घेतलाय असं त्यात लिहा. हे प्ले स्कूल बद्दल आम्ही तुम्हाला काय बी सांगितलेलं नव्हतं. आम्हाला नाही आठवत आपलं असलं काही बोलणं झालेलं. अहो मॅडम, खरंच आपलं याबद्दल बोलणं झालं होतं मॅडम. आपलं केव्हा बोलणं झालं होतं? काल रात्री मी तुम्हाला फोन केला होता. मी तुम्हाला सांगितलं की अक्षरा मॅडमनी फीडबॅक दिलेला आहे, त्यांनी त्यात नवीन मुद्दे ऍड केलेत. त्याबद्दल मला तुमचं अप्रुव्हल हवं आहे मॅडम. तुम्ही मला म्हणालात की अप्रुव्हल वगैरे मी जे सांगते ते ऐका. त्यांचा मेल आलाय आणि काही गोष्टी ऍड करायच्या आहेत आणि त्यासाठी तुमचं अप्रुव्हल हवं आहे मॅडम. अहो सुनबाई जे काय म्हणतात ते देऊन टाका त्यासनी. मॅडम, पण त्यांचा नवीन मुद्दा आहे ते प्ले. त्यांनी जे काय सांगितलं त्याला हो म्हणा आणि आटपा पटापटा. अक्षरा मॅडम जे म्हणतायत ते करा. घडी घडी आम्हाला विचारत बसू नका. म्हणून मॅडम आम्ही हे त्यात ऍड केलं. सॉरी मॅडम, पण काही प्रॉब्लेम वगैरे झालाय का? नाही, हवं तर मी तुम्हाला दुसरा ड्राफ्ट तयार करून देतो ना. आता काय करू नका तुम्ही. जे काय करायचं ते आम्ही करतो. आमची चूक झाल्या. नाही गडबडीत तुम्ही काय लिहिलंय ते आम्ही समजूनच घेतलं नाही तुमच्याकडून. चूक आमचीच आहे, ती आम्हीच सुधारायला पाहिजे. बघतो आम्ही काय करायचं ते. आता काही करून एका दिवसात शाळेत ते काय प्ले स्कूल सुरू करावंच लागल. सुनबाई, आम्ही ते तुमच्या काय ते प्ले स्कूल बद्दल जरा विसरलो होतो. काय नवा आमच्या डोसकेला एवढे याप आहेत की त्या पेपरात नेमकं काय लिहिलं होतं ते जरा विसरलो आम्ही. पण आता आमच्या ध्यानात आलंय ते. आम्ही असलं कबूल केलंय म्हणून आमच्या ध्यानात आलंय, चांगलंच ध्यानात आलंय. हा, मी तेच म्हटलं. मग कधी सुरू करताय प्ले स्कूल? तुम्हाला लिहून दिलंय ना, मग आम्ही ते पूर्ण करणार.
तुमचं काय ते प्ले स्कूल सुरू करणं एवढा काय मोठा विषय नाही. आता आम्ही आमच्या माणसाला फोन केला, एका दिवसात सगळं तयार करेल तो. तसंही आपल्या इमारतीत 2-3 वर्ग रिकामे आहेतच, तिथं एक प्ले स्कूल चालू करू काय. आम्ही आत्ताच सांगतो सगळं तयार करायला, तुम्ही नका टेन्शन नका घेऊ. हा, थँक्यू सो मच मॅडम. आता फक्त माझी एकच मागणी आहे, तेवढी पूर्ण करा प्लीज. बोला बोला, अजून काय मागणी आहे तुमची? एक हाती सगळंच सांगून टाका, नाही का? नाही नाही, ही शेवटचीच आहे. माझी एवढीच इच्छा आहे की प्ले स्कूलचं उद्घाटन अधिपतींच्या हस्ते व्हावं. सुनबाई, तुमची इच्छा आम्ही पूर्ण करू, काय काळजी करू नका. उद्याच तुमच्या काय ते प्ले स्कूलचं उद्घाटन करू, शब्द आहे आमचा. प्ले स्कूलचं आता काय मध्येच काढलं मास्तरीन माईनी. काय डोक्यात यायला लागले त्यांच्या एक एक नवीन. बघितलं पाहिजे मलाच. अधिपती. हा बोल अधिपती. ओंके, एक काम करतोस काय? बोल की. हे बघ, मास्तरीन माईंना फोन कर आणि त्यांना म्हणो आम्हाला भेटायचं आहे आता लगेच. अधिपती, तू खरंच अक्षरा वहिनींना भेटणार आहेस? खरंच मग आता मराठीतच सांगितलं की ओंके तुला. अरे नाही, म्हणजे तू स्वतःहून इच्छा दर्शवलीस म्हणून मला नवल वाटतंय. आणि मला आता असं वाटतंय, असं ना वाया वाया जाऊन चालणार नाही. मला त्यासनी भेटलं पाहिजे. त्यांनी काहीतरी तो प्ले स्कूलचा काहीतरी विषय ठेवला पण आई साहेबांसमोर. ते विचारायचं मला त्यासनी काय नेमकं काय ते. मी त्यांना भेटतो आज, अजून कन्फ्युजन वाढवायला नको. त्यांना म्हणून मी रंकाळीच्या इथे येतो, अर्ध्या तासात या म्हणा, लगेच या म्हणा. बरं, मी करतो त्यांना फोन.